नमस्कार, मी स्वयं. आपण इकडे एम-यू एक्स्पोला आलेलो आहोत. तर भरपूर प्रश्न विचारायचे आहेत. पण आपण सुरू करूया तुमच्या नावापासून आणि तुमच्या व्यवसायाच्या नावापासून. माझं नाव राहुल शिवाजी पापळ. मी लाडाची कुल्फी या ब्रँडचा डायरेक्टर आहे. आणि लाडाची कुल्फी हा ब्रँड 7 एप्रिल 2018 रोजी चालू झाला. आणि कमीत कमी कालावधीमध्ये हा ब्रँड 2022 साली भारतातील सर्वात मोठा ब्रँड उभा राहिला. अच्छा, तर तुम्हाला काय-काय प्रॉब्लेम झाले होते जेव्हा तुम्ही हा व्यवसाय सुरू केला होता? व्यवसाय आणि प्रॉब्लेम एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. जिथं व्यवसाय आहे तिथं प्रॉब्लेम्स आहेत. पण प्रॉब्लेमला तुम्ही कसं सॉल्व्ह करताय, किती फाईट करताय, किती तुमच्या ताकद आहे, ते खूप गरजेचं आहे. प्रॉब्लेम आला म्हणजे कोविड सारखा आहे. तर कोविडमध्ये ज्यावेळेस 2 वर्ष कोविड लागलं, तर त्यावेळेस आईस्क्रीम इंडस्ट्री पूर्णपणे कॉलॅप्स झाली. खूप मोठे ब्रँड बंद सुद्धा झाले. पण शेवट माझे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत. जसे शिवाजी महाराज लॉकडाऊनमध्ये अडकले होते, म्हणजे उधर औरंगजेबाकडे अडकले होते, त्यावेळेस महाराजांची माइंडसेट किती होता भारी. महाराज शांत होते. म्हणजे महाराजांच्या इतिहासातून आपण नुसती लढाई शिकण्यापेक्षा काय माइंडसेट जो होता महाराजांचा, तो खूप भारी होता. त्यामुळं पडत्या काळात, ह्या सगळ्या काळात महाराज शांत राहिले. महाराज जेव्हा दिल्लीला गेले त्यावेळेस 2च किल्ले महाराजांकडे होते, पण आल्यानंतर परत किल्ले जिंकले होते. त्यामुळं सर सलामत तो पगडी पचास हे शिवाजी महाराजांकडून आम्ही शिकलोय. त्यामुळं लढाईची आणि मराठ्यांची भीती ही अजिबात नाही. त्यामुळे असल्या अडचणी येत राहणार, त्याला अडचणीला आपण घाबरत नाही. वाह, वाह, वाह! अजून आता तुम्ही म्हटले, की तुमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज होते. तर असा व्यवसाय सुरू करायला तुमचे कोण आदर्श होते का? आदर्श छत्रपती शिवाजी महाराजच आहे. कारण आपण म्हणतो शिवाजी महाराज जनक आहेत नेव्हीचे, तर मी उलट म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज जनक आहे एक्सपोर्टचे. कारण शिवाजी महाराजांनी जर सिंधुबंदी उठवली नसती, तर आज एक्सपोर्ट झालं नसतं. आणि ह्या भारतातून सर्वात पहिलं जर एक्सपोर्ट काय जर केलं असेल ते मीठ केलंय. आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. आज अजून सुद्धा ओमान, दुबई ह्या भागात जे काही बाउंड्रीज आहेत, तिथं अजूनही मराठा वखारीचे पुरावे उपलब्ध आहेत. आता आपण इकडे बघू शकतो भरपूर व्यवसाय आहेत. तर प्रत्येक व्यवसायाला जेव्हा सुरू करतो आपण तर भरपूरसे अडथळे येतात. तसं तुमच्या स्टार्टिंग फेजमध्ये किंवा सुरुवातीमध्ये कोणते अडथळे आले होते? अडथळे येतात. बऱ्याचदा आपण कुठल्याही व्यवसायाचं प्लॅनिंग केलं, तर काय होतं बऱ्यापैकी, की आपण विचार करतो एक आणि घडतं एक, असं होत राहतं. पण तुम्हाला फेस द्यायची तयारी पाहिजे. अडचणी सगळ्या मी काय सांगितलं मगाशी, छापा आणि काटा असतं. तसंच व्यवसाय आणि प्रॉब्लेम असतात. ते प्रॉब्लेम सोल्युशन कसं करता तुम्ही, त्याच्यावर तुम्हाला सगळं डिपेंड आहे. आणि प्रॉब्लेम्स येणार, त्याला फक्त घाबरू नका. आणि उद्योजकांना एवढं सांगेल, की डोकं आहे ना आपलं, हा मेंदू खूप मशीन भारी आहे. ते बिघडले की वाईट होईल. त्यामुळं माझं म्हणणं आहे, की डोक्याचं आहे ना, तुम्ही प्रेशर कुकर करू नका. आपण डोक्याचं प्रेशर कुकर करून टाकतो आणि खूप लोड घेतो व्यवसायाचा. व्यवसाय स्मूथ चालवला पाहिजे आणि आनंदी राहायला पाहिजे माणसाने. व्यवसाय हा आनंदी, लोक बरेच म्हणतात, मला लय त्रास आहे, माझा व्यवसाय ह्या वेळ त्या वेळ. माझ्या व्यवसायात मला आनंद आहे, त्रास होत नाही मला बिलकुल. कारण मी व्यवसायावर प्रेम करतोय. जो आपण व्यवसाय करतो त्याला कधी नावं ठेवू नका. आपण भरपूर लोकांच्या तोंडातून शब्द ऐकतो टर्निंग पॉईंट म्हणून. तर तुमच्या व्यवसायात किंवा तुमच्या आयुष्यात असा कोणता टर्निंग पॉईंट होता ज्याने तुम्हाला भरपूर सहायता केली? नाही, टर्निंग पॉईंट एक लाडाची कुल्फीच झाला. 2 टर्निंग पॉईंट. एक माझ्या आयुष्यात दुर्गमर्षी प्रमोद मांडे सर आले. त्यांनी आम्हाला वर्गणे, मी मंडळाचा अध्यक्ष आहे, मंडळाचा कार्यकर्ता, ट्रॅक्टर बिक्टरवर नाचणारा मी कार्यकर्ता होतो. पण मांडे सरने सांगितले 21सावं शतक आहे, हे लढाईचं नाही आहे, हे आर्थिक आहे. मग दुसरे मग आमच्या आयुष्यात आले प्रवीणदादा गायकवाड. मी त्यांच्या वर्गणीला गेलो तेव्हा त्यांनी खूप शिव्या दिल्या मला. काय वर्गणी मागतो तू, घर तुझ्या पत्र्याचं आहे आणि तू वर्गणी मागत सुटलाय, तर तू पहिला आर्थिक सक्षम हो. त्यावेळी दादांचा राग आला मला. पण 2 वर्षांनी कळलं की दादा अतिशय परखड बोललेत आणि सत्य बोललेत. मग मी व्यवसाय की माझी धुरा वळवली. आणि जे शिवाजी महाराज लढाईत वापरलं, तेच सगळे विचार मी माझ्या व्यवसायात वापरले. आणि शिवाजी महाराज, प्रवीणदादा गायकवाड आणि मांडे सर नसते, तर मी आता तुमच्यासमोर बोलत असतो. एकदम अप्रतिम. आता मला हे विचारायचं होतं तुम्हाला, की एवढ्या वर्षापासून तुम्ही हा व्यवसाय करतात, तर तुमच्या सध्या काय प्रोग्रेस आहे किंवा काय करंट स्टेटस आहे सेल्सबद्दल किंवा लाडाच्या लक्षात ठेव, लाडाची कुल्फी म्हणलं ना, की ते तुच्छ नजरेने बघितले. लाडाच्या कुल्फीला एक उंची दिली नाही, कॉर्पोरेट उंची, ती लाडाची कुल्फीने दिली. कारण लाडाच्या कुल्फीचा प्रवास हा 7 एप्रिल 2018ला छोट्याशा फूड कार्ट पासून सुरू झाला. आज लाडाची कुल्फी मेट्रो स्टेशनला वेंडिंग मशीनमध्ये मिळते. हे आमचं हे आहे. दुसरी गोष्ट, की लाडाची कुल्फी आता ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरती आहे. म्हणजे कुल्फी सारखा प्रोडक्ट आम्ही ई कॉमर्स पर्यंत पोहोचवला आहे. आणि आमचं व्हिजन आहे आणि स्वप्न आहे, पुढच्या 3 वर्षात आमच्या कंपनीचा IPO असावा. IPO का असावा, कारण परत आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत माझे.
त्यामुळं आपण म्हणतो ना, राजा होण्यासाठी एक पद लागतं, त्याला छत्रपती पद म्हणतो आपण. छत्रपतींची तुलना बिलकुल करत नाही, पण मांडे सर काय म्हणायचे किंवा दादा पण म्हणतात की ज्या क्षेत्रात आपण काम करतोय त्या क्षेत्रातले आपण छत्रपती झालो पाहिजे. त्याच्यामुळं लाडाच्या कुल्फीचा ज्या दिवशी IPO होईल त्या क्षेत्रातला आपण नक्की छत्रपती त्या दिवशी होईल. IMEAच्या इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो मध्ये आलोत, तर तुमचा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स कसा होता? एक्सपिरियन्स खूप सुंदर होता. बरेचशा मराठा माणसांच्या बाबतीत म्हटलं जात होतं की हे एकत्र येत नाही, हे व्यवसाय करत नाही. मराठा म्हणलं की जनरली राजकारण, गप्पा गोष्टी, फक्त रेंट घेणार, कारण आपण स्थानिक आहोत. त्याच्यामुळे हा उद्योग करू शकत नाही, ह्याचं डोकं गरम असतं. असं सगळ्या भावना होत्या त्या. ह्या सगळी बंधनं जी आहे ही ह्या एक्सपोनी सगळ्यात तोडली. आज 500 मराठा एकत्र येऊन स्टॉल घेत आहेत. आज जर तुम्ही लिगसी मधले जर बघितले काही स्टॉल, तर ह्यांचे टर्नओव्हर 10-10 हजार 5-5 हजार कोटीचे आहेत. आणि नंतर कळते हा मराठा माणूस आहे. म्हणजे आपण अंबानी आणि अदानीची उदाहरण देऊ तर आम्ही नक्कीच आता व्यंकटेश बिल्डकॉन, सतीश दादा मगर, प्रवीण दादा, बीवीजी, नक्कीच आपण उदाहरणं बदलली पाहिजे. आपण प्रत्येक वेळेस म्हणतो की गुजराती माणसाचं आपण उदाहरण देतो. आता ह्याच्या पुढे आम्ही उदाहरण देणार नाही. आमची उदाहरणं आम्ही बनवलीत आणि ते लिगसी स्टॉल मध्ये आम्हाला दिसतात. धन्यवाद. भरपूर मस्त वाटलं तुमच्याशी बोलून.